आतापर्यंत आपण 2 पर्व सक्सेसफुल पाहिले. आमने लोणार प्रीमियर लीग आणि तिसऱ्या पर्वाचा सुद्धा मात्र या ठिकाणी प्रयत्न 7 स्टार कमिटी मात्र सुरू त्यांनी केलेला आहे. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा मात्र देखणं नियोजन तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु सध्या चर्चा आहे सरपंच व उपसरपंच चषकाची. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, प्रत्येकी 4 षटकांचा हाही सामना असेल. बालगोपाल सोनालेपडा विपक्ष नक्षत्र चौधरपडा ज्युनियर. वेलकम पप्पूभाई, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बालगोपाल सोनालेपडा संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि मयूर तरच्या हातामध्ये चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सलामी जोडी हरेश आणि हेमंत. टाळ्यांचा गजर होतोय. दोघेही भंडारी आहेत, हरेश भंडारी आणि हेमंत भंडारी. परंतु गोलंदाज मयूर तरी आहे. पहिल्या चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, लास्ट जबाब फटका आणि चेंडू चालला फाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती मयूरचं स्वागत केलंय चौकारानं. जास्त वेग प्राप्त केला आणि पावशकल चेंडूला उचली सुद्धा मात्र तिथे मिळाली. आणि त्याच्यामुळे पाहतो की फलंदाजाला संधी मिळाली हुक करण्यासाठी. आणि चांगल्या प्रमाणात मात्र दिशा सुद्धा निवडली, कारण पायलीकडे कुठला क्षेत्ररक्षक नव्हता डीपमध्ये. आणि तर मात्र पावशकल गॅप शोधण्याचा प्रयत्न. हो, चांगला क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. फिल्डिंग चांगली पाहिली आपण अशोक तरेच्या वतीनं. परंतु कुठेतरी या निशाणा मात्र व्यवस्थित तिथे साध्य झाला नाही. आणि त्याच्यामुळे पाहतो की फलंदाज त्या ठिकाणी बचावला गेला. ऐष्टनावरती जर निशाणा साध्य झाला असता तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकलं असतं. परंतु दोघेही सुखरूप आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले गेले आणि सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. हो, काय बाउन्स आहे, अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघालाय. चांगली गोलंदाजी. जरूर पहिल्या चेंडूवरती आय थिंक चेंडू खराब नव्हता, परंतु फटका चांगला सजवला. आणि तदनंतर पहा या ठिकाणी फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी अचंबित केलंय गोलंदाज मयूर तरेनं. सोनालेपाडा संघाचा हा गौरव आहे. मयूर तरे जबरदस्त गोलंदाजी साकारतोय. चालू सीझनचा विचार केला तर इनपिला बीट करण्याचा प्रयत्न. पाहू शकाल 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत. शेवटच्या चेंडूला चेंडू धरणीला दान झाला आणि खेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. दोघेही फलंदाज पाहू शकाल आक्रमणाला सुरुवात करतायत, कारण त्यांना माहिती आहे पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण जर जास्त इथे धाबा जोडल्या तर मात्र कुठेतरी येणाऱ्या फलंदाजासाठी थोडंसं कार्य इझी होऊ शकेल. आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी वेगाने धाबा जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हो, बॅटची आतली गडा आणि चेंडू सरळ त्याला फाईन. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न आणि पुन्हा 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगली स्टार्ट. तसं जर पाहिलं तर ज्युनियर नक्षत्र सोदरपाडा संघासाठी फॅन फॉलोइंग जास्त संख्येने आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असते. आणि त्यांचा उत्साह एक वेगळाच असतो. जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये ते उतरतात, कुठल्या प्रकारचं मात्र टेस्ट ते घेत नसतात. अगदी जो आपापल्याकडे खेळ आहे तो मात्र प्रत्येक जण, प्रत्येक खेळाडू तो साकारण्याचा प्रयत्न करतात. आणि खास करून एकीचं बल या संघाकडे आहे. आणि कुठल्या संघाला ते पराभूत करू शकतात ही ताकद या संघाकडे आहे. आणि आज सुरुवात चांगली आपण पाहतोय बालगोपाल सोनालेपाडा संघाच्या विरोधात. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या. एकही विकेट्स गमावला नाही. चेंडू खाली राहिलाय. शेवटचा बॉल या षटकातील, त्याच्यावरती एकही धाव मयूरनं खर्च केली नाहीये. आणि जर आपण गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर जेव्हा आपण टेनिस बॉलमध्ये एखादा स्पेल जो पाहतोय, लिमिट ओव्हरचा जर विषय आपण जर इथे केला तर मात्र इथे ओमकार मयूरनं चांगली गोलंदाजी हाताळली. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक काही कारणास्तव ओमकार वजे संघामध्ये नव्हता. थोडासा तो दुखापतग्रस्त आहे. परंतु त्याला माहिती आहे की आता मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे जर वाटचाल करायची असेल तर मात्र कुठेतरी माझ्या संघाला गरज आहे. आणि त्या अनुषंगाने आता मात्र
तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आणि जे आपण दोन पर्व जे पाहिले LPLचे, त्या पहिल्या पर्वामध्ये बेस्ट बॉलर ओमकार तरे राहिला होता आणि या दुसऱ्या पर्वाचा आपण विचार केला तर ओमकार वजीनं उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावला होता. आणि आता मात्र येणाऱ्या तिसऱ्या पर्वामध्ये कोणता गोलंदाज मात्र त्या ठिकाणी ठरेल उत्कृष्ट गोलंदाज, परंतु सध्या या स्पर्धेमध्ये ओमकार वजे दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू खाली राहिला आहे, इष्टाच्या पाठीमागे थोडीशी मिस्टेक पाहिली आपण आणि त्याच्यामुळे पाहतो की एक धाव जी आहे ती मात्र बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र दोघांनी पळून पूर्ण केली गेली. दहा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, लिडिंग एज चेंडू अभेद शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये आणि ज्या विकेटची आवश्यकता होती टीम बालगोपाळ सोनाले पाडा संघाला तो विकेटचा अर्थात प्राप्त केला आहे आणि फलंदाज मात्र तिथे बाजून माघारी चाललाय मिस्टर हेमंत भंडारी. बाद होण्यापूर्वी आपण जर हेमंतचा खेळ पाहिला तर फक्त 4 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि त्यात आता मात्र पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज पाहू शकाल आदित्य आलाय. आदित्य भंडारी स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, बॅटची लिडिंग एज पाहिली आणि त्याचमुळे पाहतो की पॉईंटला कुठल्या प्रमाणात चूक झाली नाही. पहिली विकेट्स ओमकारच्या खात्यामध्ये आपण पाहिली आणि तसं जर पाहिलं तर ओमकार असेल मयूर असेल दोघेही विकेट टेकर मागील 2-3 वर्षांचा विचार केला तर मात्र टीमसाठी राहिलेले आहेत. पाठीचा कणा आहेत दोघेही जर आपण विचार केला तर बालगोपाळ सोनाले पाडा संघासाठी. हो, एस्ट्यांच्या रोखाना चेंडूच्या हाताने फक्त मात्र पाऊसकेट चेंडूला दिशा दिली. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं तोंड उघडलाय. एकदा मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि पावशेकाला स्ट्राईक रोटेट करतोय आणि प्रत्येक फलंदाजा एक माइलस्टोन असतो की माझ्या बॅटमधून किमान एक धाव निघावी आणि ती एक धाव पहिल्या चेंडूवरती आदित्यच्या बॅटमधून आपण पाहिली. सुरुवात चांगली झाली होती, चौकारानं सुरुवात केली होती, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजाने चांगल्या प्रमाणात वापसी केली. आज भावेश वजेची अनुपस्थिती आहे कारण एकवीर आईच्या पालखीला ते गेलेले आहेत पायी पायी आणि तिथून मात्र या संघाला अर्थात बालगोपाल सोनालेपाडा संघाला आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि चांगले स्कोरर सुद्धा आहेत. नुकतीच त्याने एक स्पर्धा कव्हर केली. ओमकार वजे यांची छोटी बंधुराज. हो, रिव्हर्सचा फटका जरूर पाहायला मिळतोय, परंतु वरच्या भागाला चेंडू स्पर्श झाला, लिडिंग एज पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे पाहू शकाल विकेट किपरकडून कुठली मिस्टेक घडली नाहीये. दुसरा विकेट्स ओमकारच्या खात्यामध्ये आणि हा दुसरा धक्का लागत असताना ज्युनियर नक्षत्र चौधरपाडा संघाला. साकारतोय मिस्टर केतन मेहर. ओमकार पुन्हा एकदा हो स्कूप केलाय, फटका अभेद केला. शत्रशी जरूर मात्र चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु शेवटच्या क्षणाला अगदी सीमेरेषे लगत विश्वासनं मात्र तो चेंडू रोखलाय आणि आपल्या टीमसाठी किमान 2 धावा तिथे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु फलंदाजाचे प्रयत्न चांगले होते. अगदी एस्टांच्या पाठीमागे हा स्ट्रोक त्याला मात्र खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. टायमिंग सुद्धा चांगल्या प्रमाणात झालं, परंतु थोडा वेळ चेंडू जास्त हवेत राहिला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडूची गती थोडीशी मात्र कमी झाली
आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरा षटकाचा खेळ समाप्तीच्या वाटेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ओमकार वजेकडून आपण पाहतोय. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न आणि आय थिंक झेल ड्रॉप केलाय की काय त्या ठिकाणी, ज्याप्रमाणे आपण रिॲक्शन पाहतोय. यस, पंचाकडून कुठला इशारा नाहीये. म्हणजे कुठेतरी शॉट दरम्यानच्या फिल्डरकडून मात्र या ठिकाणी चूक घडलेली आहे. ओ बॅटची टॉफेश आणि पाहू शकाल त्या ठिकाणी पूर्णपणे मिस्टेक घडली गेली. अन्यथा अजून एक विकेट्स आपल्याला ओमकारच्या खात्यामध्ये पाहायला मिळू शकले असते. परंतु काय कमालीचा षटक त्याने हाताळलाय. फक्त 5 धावा खर्च केले आणि 2 विकेट्स त्याच्या नावावरती राहिले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 14 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर पुढील जो सामना असेल आई गावदेवी स्फोट नांदकर विपक्ष जय सावराय एलकुंदे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आणि हे आमचे दर्दी प्रेक्षक पहा, जिथे जागा मिळेल तिथून मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात. अगदी पाण्याच्या टाकीवरून मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे की सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे. परंतु बाबांना थोडीशी काळजी घ्या आपली. सर्व क्रीडा रसिकांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि तदनंतर पाहू शकाल या ठिकाणी जी इमारत आता मात्र बांधण्याचं काम सुरू आहे, तिथे सुद्धा मात्र आमचे दर्दी प्रेक्षक आता मात्र या ठिकाणी रिलॅक्स मूडमध्ये आहेत. कारण दुपारचं सत्र आहे आणि असं वाटते कामं धंदे सोडून मात्र या स्पर्धेकडे त्यांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करू आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. कारण आमच्या आता कॅमेरा वर्क सुद्धा जे आहेत ते सुद्धा मात्र हुशार झाले आहेत. कारण प्रेक्षकांना काय हवं आहे ते मात्र लगेच ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि चांगला टेलिकास्ट सध्या आपण पाहतो ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं. तिसरा षटक सुरुवात केली, जबरदस्त फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. जरूर विकीने मात्र त्याकडे प्रयास केला होता चेंडू थांबवण्यासाठी, परंतु चेंडू एवढा वेगाने गेला की त्याला सुद्धा मात्र संधी मिळाली नाहीये. विश्वासवरती पहिल्या चेंडूवरती जबरदस्त क्लासिकल फटका मात्र केला प्रतीकनं. आणि पहिल्याच चौकार त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि याच फटक्याची आता मात्र कुठेतरी नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाला आवश्यकता आहे की किमान तुम्हाला इथून 35-40 धावसंख्येपर्यंत जायचं असेल तर मात्र अशा फटक्यांची तुम्हाला आवश्यकता जरूर आहे. परंतु इथे मात्र पाहू शकाल गतीमध्ये परिवर्तन, फुलटॉस होता. ही लेंथमध्ये फलंदाजाने कुठेतरी मिस केली असंच म्हणावं लागेल. कारण स्वतःवरती प्रतीक पाहू शकाल नाराज आहे. संधी होती की तुम्ही अजून एखादी बाउंड्री मात्र त्या ठिकाणी प्राप्त करू शकले असते, परंतु तसं काही घडलं नाहीये. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे की क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. दुपारचा 17 पाहू शकाल शांतमय वातावरण आहे. सुसज्ज क्रीडांगण आणि क्रीडांगणासाठी 12 मेहर असतील, मेहर 11 बागगाव संघ असतील. अपाट मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. फोर्स करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. फटके खेळतायत परंतु कुठेतरी थोडासा ताकदीचा कमी वापर पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे पाहतो की जास्तीत जास्त आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चेंडूला फील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र पाहिलं आपण दुपारच्या सत्रामध्ये तर कुठेतरी उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी ऑन साईडला वारे सुद्धा मात्र वाहताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचा मात्र फायदा उचलणार का? पडल्याने चेंडू पाहू शकाल बाहेरच्या दिशेने मात्र मूव्ह झालाय. डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहिली. सध्या आपण पाहतो या खेळाडू कक्षामध्ये थोडीशी स्मशान शांतता आपण पाहत आहोत. कारण धाबा येत नाहीत. 20 धाबा आतापर्यंत धाफलक्यावरती लागल्या गेल्या. अजूनही 8 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. किमान या 8 चेंडूमध्ये 15 ते 20 धाबा जोडल्या गेल्या तर मात्र मॅचलाच एक चांगली मजा येऊ शकेल. आणि तो प्रयत्न इथून केला जाणार का? हो, चेंडू बॅटला जरूर ब्रश झालाय, परंतु एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळेल.
दोघांमध्ये छोटीशी पार्टनरशिप आपण पाहतोय. एकीकडे आदित्य आणि दुसरीकडे प्रतीक. आदित्य थोडासा शांत राहिलाय. वन डाऊनला जरूर तो आलाय, परंतु त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठा फटका निघाला नाही. हा मोठा फटका जरूर त्याने खेळलाय, परंतु फटकेला उंची जास्त आणि त्याच्यामुळे पाहतो की साहिल तरे चेंडूच्या खाली पोचलाय आणि कुठल्या प्रमाणे चूक करत नाही. अजून एक धक्का लागत असताना या ठिकाणी ज्युनियर चौदरपाडा संघाला फलंदाज बाद. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी बाबगावचे समाजसेवक सुरेश मेहर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर पाहू शकाल इंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये अजय तांडेल. 3 षटकांचा खेळ तेच मात्र संपन्न आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 21 धावा फलक्यावरती पाहायला मिळते. 7च्या धावगतीने आतापर्यंत या धावा जोडल्या गेल्या आणि जर याच धावगतीने तर धावा जर आल्या तर अंडर 30चा आकडा मात्र आपल्याला फलक्यावरती पाहायला मिळू शकेल. आणि हाच प्रयत्न आता मात्र इथे बालगोपाळ सोनालेपाडा संघाचा असेल की या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न दोघेही फलंदाज करतील. चेंडू साहिल तरेच्या हातामध्ये सोपवला. साहिल तरेनं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र चांगला स्पेल हाताला होता आणि पुन्हा त्याच्याकडे चेंडू सोपवलाय. ओव्हर द विकेट मात्र मार्गस्थ होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लेन थोडीशी पुढे ठेवली आणि पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने सुद्धा निघालाय आणि त्याच्यामुळे पाहतो की वाईटनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली. वेलकम सुरेशजी मेहर. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे 1 धाव मिळाली चौदरपाडा संघाला. हो, जबरदस्त फटका स्कूप केलाय. तडम्यांच्या डोक्यावरून चेंडू सरळ चालला वेगानं. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि इथे वसूल केलाय चौकार फलंदाजाने. प्रत्येक लहान मूर्ती आहे, परंतु कुठेतरी कीर्ती महान करून देत असताना आपल्या टीमसाठी. चला, नाणेफेकीसाठी दोन्ही संघटनाकडे विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सावराय एलकुंदे आणि गावदेवी स्पोर्ट नानकर माइंडचा वापर केला त्या फटक्यामध्ये आणि तदनंतर गोलंदाज साहिल चोख प्रत्युत्तर देत असताना डॉट बॉलला मात्र सांगता आपण पाहिली. धावसंख्या 10 फलक्यावरती आपण पाहतो 26 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स. टॉपचे 3 फलंदाज बाद झाले आणि त्या मात्र पाहू शकेल प्रत्येकच्या सोबतीला आपल्याला अजय पाहायला मिळतो. अजयने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. हो, पुन्हा तोच फटका. पहिला चौकार आपण पहिला थर्ड मॅनला आणि हा दुसरा चौकार पाहू शकेल फाईन लेगला. जबरदस्त मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना प्रतीक डाके. हा तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून निघालाय आणि पुन्हा पाहूया आपण रिप्लेमध्ये. शिनला येऊ दिलं आणि तिलकरत्न दिलशानची आठवण देणारा हा चौकार. कारण सुरुवातीला मात्र हा स्ट्रोक तिलकरत्न दिलशानच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला गेला होता आणि त्याची मात्र कुठेतरी आठवण देणारा स्ट्रोक प्रतीक डाके. वैयक्तिक 16 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि संघाची एकूण धावसंख्या 30 धावा. एक फायटिंग टूरला आता मात्र उभारलाय नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाने. आणि पाहू शकाल अजूनही मात्र या डाबातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे इथून सुद्धा तुम्ही 40 पर्यंत पोहोचू शकता. प्रयत्न करावा लागतील. पुन्हा तोच फटका केलाय, पुन्हा हुक केलाय, पुन्हा चेंडू झाला फाईन.
बाउंड्री लाईनकडे. परंतु या फटक्यासाठी आता मात्र आय थिंक खेळाडू तैनात केला होता आणि हा खेळ दुहेरीच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट. यष्टीरक्षकाने मात्र जबरदस्त कमालीचा थ्रो केलाय आणि फलंदाज प्रतीक डाकी रनआउटच्या स्वरूपात बाद. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक डाकीने केला, परंतु कुठेतरी एसटी रक्षकाचं सुद्धा मी कौतुक करेन. अर्थात मोनू होता एसट्यांच्या पाठीमागे आणि जबरदस्त मात्र त्याने निशाणा साध्य केला. धुरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आणि नवीन फलंदाज इंटर होतोय. ओ बॅटची काढा या स्क्वॉट बिहाइंड. जसा मी तर मैदानाच्या आतमध्ये आला तसा त्याला आता मात्र माघारी जावं लागेल, कारण अजून एक विकेटचं पतन आणि ही विकेट पाहू शकाल साहिल तरेच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक या डावातील. चांगली गोलंदाजी आपल्याला बालगोपाल सोनाली पाटा संघाच्या वतीने पाहायला मिळाली. आतापर्यंत 31 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. शेवटचा बॉल खेळण्यासाठी ईशान भंडारी, निशान भंडारी. हो, त्याला सुद्धा मात्र बीट केलाय. पूर्णपणे बॉडीला चेंडू ब्रश झाला आणि एक डाव जरूर कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न तिथे केला जातोय, परंतु हा प्रयत्न तुमचा अनसक्सेसफुल राहणार. पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. अवंताच्या रूपाने ती धाव इथे मात्र जोडली जाईल आणि अशा रीतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती 32 धावा लागल्या गेल्या आणि विजयासाठी बालगोपाल सोनालेपाडा संघासमोर 33 धावांचं लक्ष असेल. त्या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तत्पूर्वी जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. आई गावदेवी नानकर विपक्ष सावराई एलकुंदे अशी लढत आपण इथे पाहणार आहोत. सन्मानित सुरेशजी मेहर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि विकी पाटील यांचे छोटे बंधुराज निखिल पाटील. चला या दोघे या. मोरेश्वर थोडंसं आपण स्क्वेअर या इकडे या, कारण काका इकडे आपण चला 4 षटकांची मॅच असेल आणि कॉल देतील. चला नानकर संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. मोरेश्वर सुतार मेहर 11ची मागणी आणि टॉसमध्ये पाहिलं तर मोरेश्वर सुतार माहीर आहेत. पाहुण्यांचा आभार विनंती करतो की आपण जाऊन स्थान आपण मोरेश्वर आता मात्र पहिला सामना तुम्ही जिंकून इथपर्यंत पोहोचलात. दुसऱ्या फेरीतील सामना आहे समोर पाहिला तर नुकताच सामना जो संपन्न झाला एकतर्फा विजयी संपादित केला सावरा एलकुंदे संघानं. किती महत्त्वपूर्ण नाणे होता? नाण्या महत्त्वपूर्ण पूर्वक असतोच, कारण की आपल्याला जो डिसिजन घ्यायचा असतो तो नाणेफेकीवर अवलंबून असतो. नाणेफेक हारलो तर मग त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काहीतरी करावं लागतं. कधी कधी लक फॅक्टरने आपल्या बाजूने पण डिसिजन भेटतो. आता आम्ही क्षेत्ररक्षण करणार. स्पर्धेमध्ये पोहोचण्याच्या अगोदर तू काय एखादा प्रॅक्टिस वगैरे करतोयस का नाणेफेकीची? एक्झॅक्टली मी जेव्हा पाहतो की जेव्हा तुम्ही कॉल देता तेव्हा तुम्ही टॉस जिंकता, याचा पाठीमागचं कारण काय सांगू शकशील? लॉजिक असतं त्याच्यावर. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील प्रतिस्पर्धी संघाला? किती षटकांचा सामना? 4 ओव्हरची मॅच. 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही, आहे तोच संघ खेळणार. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक गोलंदाजाने चांगला परफॉर्मन्स केला होता आणि तीच अपेक्षा असेल की बॉलिंग क्रमांकामध्ये काही आम्हाला चेंजेस पाहायला मिळू शकेल? नाही, बॉलिंग अटॅक तोच असेल, फक्त कदाचित शुभम येणार तर थोडासा चेंजेस बघायला मिळेल. परंतु एखादी कोणती रणनीती तुम्ही आखू शकता की जेणेकरून त्या संघावरती तुम्ही प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करणार? रणनीती काय नाही, फक्त प्रत्येक पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी झाली तर आपोआप रन रेट कमी होतो. पॉवर प्लेमध्ये रन नाही गेले तर लो स्कोरिंगच मॅच होणार.
तर अक्षय थेटे पहिली ओव्हर चांगलीच टाकतो पॉवर प्लेमध्ये, त्यामुळं कमीत कमी धावांवर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. चला त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. विजय, पुढे सत्राचा विचार केला तर मला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये तुमचा बेस्ट वर्सेस बेस्ट खेळ झालेला आहे. कारण बॅटिंग चांगल्याप्रमाणे पाहिली आपण, गोलंदाजी चांगल्याप्रमाणे पाहिली. तुझं मत काय आहे? समोरचा संघ तर असोसिएशनमध्ये तर टॉपचा संघ नानकरच आहे, परंतु लक फॅक्टरमध्ये ते पण कधी कधी बाय चान्स होते, हारजीत होतच राहते कधी खेळात. पण या सामन्यात पण त्यांना पण आम्ही थोडासा टफ फाईट देण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. याला म्हणतात मानसिक दडपण न घेताना आम्ही खेळणार आहोत. तर किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू 4 षटकात. तुला असं वाटतं की पहिल्या सामन्यामध्ये आमच्याकडून काही चुका झालेल्या आहेत? थोडीशी मिस फिल्डिंग, मी वारंवार तेच सांगतो आमच्या टीमला का फिल्डिंग सुधारवण्याचा प्रयत्न करावा. तीच मेन इफेक्ट होतो आमच्या टीमचा. कारण याच फिल्डिंगने तुमचा बाबदेव पाड्याच्या अगेन्स्ट धनेशील कुक्षे संघासमोर घात केला होता आणि आता ती चूक होणार नाही आहे यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देत आहोत आणि चांगला क्रिकेट दोघांकडून होईल या मी अपेक्षा बाळगतो. टॉस बॉक्समधून अशी बातमी आलेली आहे की आई गावदेवी नानकर संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. लंच ब्रेकनंतर पुन्हा तुमच्या सोबतीला जॉईन होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच. चेक. धन्यवाद योगी पाटील सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा सरपंच उपसरपंच चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 33 धावांचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी तुम्ही पाहता सागरच्या सोबतीला धीरज तरेला. सागर वनगा आणि धीरज तरे तर षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग मार्कवर. मीत भंडारी बॉलिंग मार्कवर येतोय, जेथे 33 धावांचं संरक्षण त्यांना करायचं आहे ओव्हर द विकेट ना. ओ यावेळेला लाऊड अपील अँड फिंगर गोस अप. विकेटचं पतन, पहिला धक्का लागतोय सोनालीपाडा संघाला. थोडासा ऑफ कलर दिसला. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो थोडासा शफल झाला आणि ऑन साईडला पीक करण्याचा प्रयत्न होता. पहिला धक्का लागला आणि चर्चा करत होतो की कॅप्टन धीरज थोडासा ऑफ कलर दिसला. पहिल्या मॅच मध्ये देखील फार लवकर तो बाद झाला होता आणि ह्या सामन्यामध्ये देखील त्याला धावा इथे सुरू करता आलेल्याच नाहीयेत. मीटचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर मयूर आला. मागच्या सामन्यामध्ये मयूरनं चांगला डाव साकारला होता. मॅच विनिंग इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली होती आणि पहिल्या चेंडूवर आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्नही त्याने केला. एका धावेने मयूर तरे स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि मागचा सामना तुम्हाला आठवत असेल गोल्डन चौकार लगावत असताना जिंकला होता तो बाळगोपाल. सोनालीपाडा ओ यावेळेला हवे ते बॉल स्क्वेअर लेगला पकडलाय जेल. आणखी एक फलंदाज फेल. लागतोय दुसरा धक्का बाळगोपाल संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीने ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल होता आणि सरळ स्क्वेअर लेगचा फिल्डर बरोबर पंचांच्या बाजूने उभा होता आणि काय झेल पकडलाय जितेशनं. 2 धावा धावफलकावरती असताना दुसरा धक्का देखील लागलाय तो बालगोपाल सोनालीपाडा संघाला. विगी तरे ज्यानं गोल्डन चौकार मारल्याच तो आता प्रोमोट करण्यात आलाय. थोडंसं थांबलाय. वेट अँड डिस्पॅच. चांगला फटका. टायमिंग सुपर्ब आहे आणि बॉल सरळ स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार.
काय फटका, टायमिंग जबरदस्त होतं आणि थांबला अक्षरशः थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. हा ट्रॅकर बॉल आणि बॅकफुटला जात असताना पंच केला. विकी चांगल्या फॉर्मात आहे, त्याचा आत्मविश्वास देखील आता वाढला. एक गोल्डन चौकार. पुन्हा ट्रॅकर, पुन्हा हवे त्या बॉल ऑन साइडला पूल केला आणि तिथे प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नव्हतं. इथे मिळेल एकच धाव. आता भागीदारीची गरज आहे. खरं तर टार्गेट तेवढंही मोठं नाहीये, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की कोणती धावसंख्या छोटी नसते आणि कोणती धावसंख्याही मोठी नसते. जे तुम्ही आता धावा बनवलेल्या आहेत त्याचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला तो फाईट बॅक देणं गरजेचं आहे. तो संघर्ष आता जरूर इथून बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा मित भंडारीनं खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त करताना तो दिसला आणि आता 33 लक्षाचा पाठलाग करत असताना 18 चेंडूंचा काही शिल्लक आणि इथून सामना जिंकण्याकरिता अजूनही 26 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन नाव. सामना आता या ठिकाणी जरूर आपल्याला दोन्ही टीमच्या बाजूने दिसतोय. विकी तरे आणि मयूर तरे ही जोडबोली आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर दोघेही पहिल्याच ओव्हरमध्ये आउट झाले. सागर वनगा आणि धीरज तरे. सेकंड ओव्हर आदित्य भंडारी येतोय बॉलिंग मार्कवर. मीत भंडारीनं चांगलं षटक हाताळलं. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण उल्लेख केला ना की नावापुढे ज्युनियर आहे, परंतु अनेक सिनियर संघांना पराभवाचा धक्का या नक्षत्रा एंटरप्राइजेस ज्युनियर संघानं दिलेला आहे. ती पॉवर या टीम मध्ये आहे, म्हणून एक इथे देखील आता चांगला फाईट बॅक, एक चांगली लढत होण्याची दाट शक्यता आहे. विकी स्ट्रायकिंग एंडला. आदित्य भंडारी रिवर्सचा फटका विथ द स्विंग, बरोबर कनेक्शन त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि बॉल थर्ड मॅनला निघून जातोय. विकीच्या बॅटमधून येणारा नेत्रदीपक चौकार. चौकार प्राप्त केला. अशाच रिव्हर्सच्या फटक्यानं पहिला सामना जिंकून दिला होता विकीनं. चर्चा तीच सुरू होती ना की एखाद्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो आणि तेव्हा तुम्ही मॅच विनिंग करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तो कॉन्फिडन्स. पुन्हा स्विच इट, अनदर गुड शॉट. यावेळेला बॉल सर बाउंड्रीच्या पलीकडे. इट्स गॉन आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. सांगितलं होतं की या बॅटरवर प्राऊड फील होतोय की सातत्याने तो टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करायचा, परंतु मधला काळ त्याचा बॅट फॉर्म पाहता त्याला संधी कमी मिळत होती आणि लोअर ऑर्डरला तो बॅटिंग करायचा, परंतु आता पुन्हा त्याला प्रोमोट करण्यात आलं आणि तदनंतर पुन्हा संधी मिळाली विकी तरेकडे स्वतःला सिद्ध करण्याची आणि आज पुन्हा त्यानं या ठिकाणी स्वतःला सिद्ध केला. काय फटकेबाजी, लागोपाठ रिव्हर्सचे फटके त्याच्या बॅटमधून येतात आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार आणि त्याच्यानंतरचा षटकार. थोडासा खाली राहणारा बॉल. आदित्य भंडारी टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहणारा बॉल होते, जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न होता. चौकारानंतर षटकारानंतर आता फायनली पलटवार केला. ओ हो, यावेळेला पुन्हा एकदा सातत्यानं बिहाइंड स्क्वेअर जाण्याचा प्रयत्न केला विकीनं. 2 धावा त्याही ठिकाणी जोडल्या गेल्या. परिस्थितीला अनुसरून तुम्हाला खेळ करता येणं गरजेचं आहे आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीनं ही स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे जरूर आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चांगलं टेलिकास्ट आणि अप टू डेट स्कोर या ठिकाणी अपडेट करत असताना स्टॅटिशियन स्कोरर आमच्या सोबत नीरज. पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॉल हवेत होता बराचसा काळ. 2 मॅचला चेंडू लँड होतो. मानविरहित क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी पडला आणि 2 धावा घेण्याची वेळ पुन्हा एकदा विकी तरेकडे होते. विकीनं आता चांगला केस साकारत असताना कुठेतरी आता संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. या 2 धावांनी स्कोर पुढे 21 आकड्यावरती. 12 धावांची अजूनही गरज आहे. आदित्यच्या ह्या षटकामध्ये फार मोठ्या वेगानं आणि मोठ्या प्रमाणात धावा आल्या,
पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी मीतनं जो दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सातत्य, ते कन्सिस्टन्सी इथे टिकवता आलेली नाहीये ते आदित्य भंडारीला. विकी समोर पुन्हा एकदा जागा बनवून इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅटची बाहेरील कडा, बॉल बॅकवर्ड पॉइंटला जातो आणि दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, परंतु विकेट कीपर कडून चुकी झाली आहे. बॉल कलेक्ट करता आला नाही आणि त्याच दरम्यान पुन्हा 2 धावा तिथे मिळाल्या. या 2 धावांनी पुन्हा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्ही 23 पाहतात आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 10ची गरज. नांदकर संघानं या असोसिएशन अंतर्गत 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. परंतु नंबर 1 रँक करणारा संघ जय हनुमान चौधरपाडा, 4 विजेतेपद, 2 स्पर्धांमध्ये रनरअप. या वर्षामध्ये आता त्यांच्या पुढे जाणं एखाद्या टीमसाठी आता भरपूर मोठं चॅलेंज असणार आहे रँकसाठी. ती एक जरूर दरवर्षी एक रेस लागलेली असते. गतवर्षी मला वाटतं की विहाना पिसे हा संघ अव्वल स्थानावरती होता. परंतु या वर्षामध्ये अजूनही त्यांना खातं उघडता आलेलं नाहीये. मागच्या वर्षी विहाना पिसे असेल, NK स्पोर्ट खांडवल असेल, या संघांचं प्रदर्शन वाखाडण्याजोगा राहिला. बालगोपाल सोनालेपाडा देखील मागच्या वर्षामध्ये खूप चांगला खेळले होते. त्यानंतर चौदरपाडानं देखील मागच्या वर्षीमध्ये देखील चांगला प्रदर्शन केला होता. मुठवळ संघाने एक स्पर्धा जिंकली होती, मला आठवते, सोनालेपाडाची. ओव्हर द विकेट जानूस्फोर्ड इताडेनं देखील चांगली सुरुवात केली होती गतवर्षी. ऑन साईडला टर्न केला, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतो आणि याच दरम्यान 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे गेल्या धावफलकावरती. 25 धावा, 25 रन्स, 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सेन्सिबल क्रिकेट. आता माहिती आहे की आता चेंडूंपेक्षा धावा कमी आहेत, त्याच्यामुळे इथून आता सिंगल जरी आपण घेतल्या तरी हे सामना आपण जिंकू शकतो आणि तो खेळ आता या ठिकाणी मैदानात दोन्ही फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळतोय. मयूरनं गोलंदाजी करत असताना 9 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या. विकेट त्याला मिळाली नव्हती. सेकंड ओव्हर ओमकार मला वाटतं बॅक झाला या मॅचसाठी आणि त्याच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा 2 धावा. सहजगत्या विजयाकडे अग्रेसर होताना बालगोपाल सोनालेपाडा संघ तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला. 32 पहिल्या डावामध्ये बनवल्या. 33 लक्ष मोठं नाहीये. या क्रीडांगणावर धावा वेगानं बनतात आणि आज सकाळपासून आपण पाहिलंय तसा खेळ. ओ लॉफ्टेड इट, हवेतून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर आहेत, बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूरनं आता हात खोललेत, त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. फक्त 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. विजयाकडे अग्रेसर आणि याचबरोबर 1 धाव इथे मिळाली आहे. एका साव्यावरती समाधान मानावं लागेल. हरेश चिप केला हवेत बॉल आणि हा विजयी फटका विकीच्या बॅटमधून विनिंग रन त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे बाळगोपाल सोनालेपाडा संघानं. हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडा. आपणास पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.